नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, जालना महानगरपालिकेचा नुकताच आकृतीबंध तयार झालेला आहे। जवळपास 850 पदांची ही जाहिरात या ठिकाणी येणार आहे। बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही जाहिरात येऊन जाईल। यामध्ये विशेषतः जर महत्त्वपूर्ण आपण बघितलं, जे काही स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे, तर या पदाच्या या ठिकाणी काय या आकृतीबंधानुसार 12 जागा रिक्त आहेत। किती इथं 12 जागांसाठी भरती या ठिकाणी होणार आहे। मग या स्वरूपामध्ये या व्हिडिओमध्ये आपण याच्या नेमक्या जागा किती असणार आहे, याची पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, स्वच्छता निरीक्षक भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे। जी बॅच तुम्हाला त्रिशा फाउंडेशन ऍप वर फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये प्राप्त होणार आहे। त्याचसोबत तुम्हाला याच्यासोबत संपूर्ण ई बुक सुद्धा आपलं प्राप्त असणार आहे। वैयक्तिक तुम्ही ई बुक सुद्धा घेऊ शकतो। 199 रुपयामध्ये तुला त्रिशा फाउंडेशन ऍप वर हे सुद्धा उपलब्ध आहे। बघा, या स्वरूपात जर बघितलं आपण की त्या ठिकाणी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाचा तुमच्याकडे तो कोर्स असला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे। त्यानंतर कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला इथं असणं आवश्यक आहे। अशा स्वरूपाचे जे हे आहे, आपण जर विचार केला याचा पगार सुद्धा काय चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास किती 25,500 ते जवळपास 85,000 पर्यंत याचं काय वेतन सुद्धा असतं। चला आता की नेमक्या जागा किती आणि किती काय असणार हे बघू। बघा, जे काही जालना महानगरपालिकेचा जो काही आकृतीबंध आहे, बघा नगर विकास विभागाअंतर्गत की जालना महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एकही या ठिकाणी भरती घेतली गेली नाही। त्यामुळे जागांची संख्या सर्व पदामध्ये जास्तीत जास्त असणार आहे। बघा की जालना शहर महानगरपालिका गट ड, बघा कोणतं गट ग्रुप डी च्या महानगरपालिकेसाठी एकूण क्षेत्रफळ बाकी की किती, याच्या अंतर्गत की 863 पदांसाठी आकृतीबंध मंजूर करण्यात आलेलं आहे। बघा किती जागाच आहे 863 बघा 863 जागांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे। मग यामध्ये कोणते कोणते पद येतं तर त्यामध्ये संपूर्ण माहिती याच्यामध्ये आपल्याला बघायची। बघा एकूण 863 पद, यामध्ये मंजूर झालेली पद, काही स्थायी पद आहेत, काही अस्थायी स्वरूपाची पद आहेत। बघा स्थायी स्वरूपाचे, अस्थायी स्वरूपाचे पद। त्यानंतर याच्यामध्ये जे काही स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे, बघा स्वच्छता निरीक्षक पद, आरोग्य सहाय्यक याचे सुद्धा काही पद आहेत, स्वच्छता पर्यवेक्षक सुद्धा पद आहेत। लक्षात घ्या की कोणत्या स्थायी असणार की 12 पद तुम्हाला काय स्वच्छता निरीक्षकचे या ठिकाणी असणार। किती 12 पदे काय स्वच्छता निरीक्षकचे या ठिकाणी तुम्हाला असतील। म्हणजे सर्वाधिक जागाची संख्या जर बघितली आपण आणि चांगल्या पदाची संख्या बघितली, इतर महानगरपालिका ज्यांच्या आल्या त्यांच्यापेक्षा सर्वाधिक जागांची संख्या स्वच्छता निरीक्षकची जालन्यामध्ये असणार आहे। मग त्या दृष्टिकोनातून आतापासून तयारी करण्यासाठी तुम्ही आपल्या ऍप सोबत जुळलेला जॉईन राहा। काही अडचण असली तुम्ही या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा।